नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सँडविच कसं बनवायचं ते पाहणार आहोत। प्रत्येकाच्या घरी बनवलं जाणारं आणि घरात जर मुलं असतील तर मुलं हे बटाट्याचं जे सँडविच आपण बनवतो तर ते आवडीने खातात। मग सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा सकाळी टिफिनसाठी जर बनवून दिलं तर मुलं ते आवडीने खातील आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवायचं आहे। चला तर मग सँडविचसाठी लागणारी बटाट्याची भाजी पहिल्यांदा बनवून घेऊया। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचे आहेत। जिरे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे। त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे काप थोडेसे मी ठेचून घेतलेले आहेत। ते आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। 2 हिरव्या मिरचीचे काप मी त्यामध्ये घातलेले आहेत आणि एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। ही भाजी बनवत असताना कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपण पहिल्यांदा तेलामध्ये परतून घ्यायचा। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हळद घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही त्यामध्ये पाव चमचा हिंग पण घालू शकता। चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे आणि बटाटा जो आहे तो आपण बारीक करून घेतलेला आहे, छान असा मॅश करून घेतलेला आहे, तो आता आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे। फक्त सँडविचसाठी लागणारी भाजी बनवत असताना बटाटा जास्त उकडलेला घ्यायचा। बटाटा जर थोडासा कच्चा असेल तर सँडविच करताना बटाटा एकसारखा आपल्याला मॅश करता येणार नाही, म्हणून बटाटा थोडासा जास्त शिजवायचा। आणि आपण जशी बटाट्याची भाजी बनवतो तशी मी इथे बटाट्याची भाजी बनवलेली आहे। साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी मी भाजी छान अशी परतून घेतलेली आहे। भाजी छान अशी परतून तयार झालेली आहे। सुरुवातीला फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्यातीलच राहिलेली कोथिंबीर मी आता इथे शेवटी घालणार आहे। आणि इथे आपल्याला कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून गॅस बंद करायचा आहे। चला तर आता सँडविच कसं बनवायचं ते पाहूया। सँडविच बनवत असताना पुदिन्याची चटणी बनवली जाते किंवा ग्रीन चटणी आपण जी म्हणतो ती बनवली जाते, परंतु मी ते बनवलेली नाही। घाई गडबडीत जर सकाळी बनवायचं असेल तर प्रत्येक वेळेला आपण पुदिन्याची चटणी बनवतोच असं नाही आणि मुलांना त्यापेक्षा हे जे सॉस आहेत ते आवडतात, त्यामुळे मी आज बनवली नव्हती पुदिन्याची चटणी। आणि इथे पिझ्झा सॉस घेतलेला आहे आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे। आता ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे, त्याला पिझ्झा सॉस थोडासा लावून घ्यायचा आहे किंवा टोमॅटो केचप असेल तर तुम्ही ते लावू शकता किंवा तुम्हाला जर तुमच्या मुलांना जे सॉस आवडते ते तुम्ही एका ब्रेडच्या स्लाइसला लावून घ्यायचे आहेत। चीज जरी लावून घेतलं तरी मुलं ते आवडीने खातात, परंतु मी चीज लावलेले नाही। थोडंसं सॉस लावला की मुलं ते आवडीने खातील, म्हणून थोडासा सॉस लावून घ्यायचा। आणि जी बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे ती एका स्लाइसवरती छान अशी ठेवून द्यायची आहे। अशा पद्धतीने बटाट्याची भाजी त्यावरती लावून घेतलेली आहे। त्यावरती आता आपल्याला दुसरी जी ब्रेडची स्लाइस आहे ती त्यावरती ठेवायची आहे। मग तुम्ही चीज असेल तर ते वापरू शकता, पनीर असेल तर ते थोडंसं किसून त्यावरती घालू शकता। चीज म्हटलं की मुलं आवडीनेच खातात, परंतु बटाट्याची भाजी आणि थोडेसे सॉस जरी लावून सँडविच बनवलं तरी ते चवीला अप्रतिम होतं आणि मुलंही ते आवडीने खातात। एकदा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। गॅसवरती तवा पण छान असा गरम झालेला आहे। मग तुम्ही नॉनस्टिकचा पॅन घेऊ शकता। मी इथे लोखंडाचा जो तवा आहे तो घेतलेला आहे, तो छान असा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। दुसरं सँडविच पण मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे। दुसरं सँडविच पण मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता। 2 सँडविच आपले बनवून तयार झालेले आहेत आणि गॅसवरती तवा पण छान असा गरम झालेला आहे।
मग तुम्ही सँडविच बनवत असताना तेल वापरू शकता किंवा बटर वापरू शकता, तूप वापरू शकता. मी थोडंसं दोन्ही बाजूला तूप लावलेलं आहे आणि तूप लावून हे सँडविच छान असं मी भाजून घेणार आहे. आणि शक्यतो खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे क्रिस्पी जर झालं तर ते खाताना पण छान लागतं. त्यामुळे मंद गॅसवरती हे छान असं मी हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं भाजून घेणार आहे. तुम्ही जर भाजताना गडबड केली तर ते एकदम क्रिस्पी होत नाही आणि खाताना त्याची एवढी टेस्ट लागत नाही. आणि गडबड जर केली, गॅसची फ्लेम जर हाय केली तर ते करपतं. त्यामुळे शक्यतो मीडियम फ्लेम करून किंवा लो फ्लेमवरती हे छान असं एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी छान असं एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. छान असा कलरही आलेला आहे आणि तव्याला चिटकतही नाही. आपण थोडंसं तेल किंवा बटर लावतोच, त्यामुळे ते तव्याला चिटकत नाही. सकाळी नाश्त्यासाठी गरम गरम जर अशा पद्धतीने बनवून दिलं तर ते मुलं आवडीने खातात. आणि शक्यतो सँडविच हे गरम गरम खातानाच चांगलं लागतं. थोडंसं थंड झालं तर ते कसं मऊ पडतो, ब्रेड जो तो आहे तो मऊ पडतो. त्यामुळे सँडविच नेहमी गरम गरमच खाल्लं की त्याची टेस्ट आणखी चवदार लागते. पहिलं सँडविच छान असं क्रिस्पी झालेलं आहे, ते आता काढून दुसरं सँडविच पण अशा पद्धतीने छान असं आपण भाजून घेऊया. दुसरं सँडविच पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तूप घातलं आणि दोन्ही बाजूने छान असं तूप लावून खरपूस चांगलं क्रिस्पी होईपर्यंत छान असं भाजून घेतलेलं आहे आणि आपलं सँडविच तयार आहे. मग तुम्ही हे ग्रीन चटणी असेल तर त्यासोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता, परंतु मुलं हे असंच आवडीने खातात. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेलं बटाट्याचं सँडविच. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.